सर्व पक्षांचे या ठिकाणी बाबरसेठ अजित एका थाराने तालुक्याचे जे महाविकास आघाडीचे पदाधिकारी आहेत त्या सर्वांनी या ठिकाणी सर्वच मान्यवरांचं स्वागत करावं। सर्वांनी पाठीमागे खुर्च्या पडलेल्या आहेत, बसा। या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर आपल्या सोबत आहेत। साहेब, ऊन तापले, प्रचार जोरदार स्वरूपात सुरू आहे, राजकारण सुद्धा तापले। जनता मतदानाची वाट बघते आहे, 26 तारखेची वाट बघते आहे। त्यामुळे आता लोकांनी ही निवडणूक आमच्या कोणाच्याच हातात राहिली नाही आहे। निवडणूक ही जनतेनेच हातात घेतलेली आहे आणि माझ्याकडेच इथंच नाही, महाराष्ट्रात नव्हे तर संबंध भारत देशामध्ये लोकांनी निवडणूक हातात घेतलेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये मतदारांशी तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करताय। आता जेव्हा मतदार बोलतात तेव्हा काय अडचणी समोर यायला लागतात, काय प्रचार करताना कोणकोणत्या समस्या तुम्हाला पाहायला मिळतात? आज विकासाच्या नावानं तर झिरो कार्यक्रम होतं, पण तुम्हाला सांगतो विकासापेक्षाही जास्त लोक आता या हुकुमशाहीला कंटाळलेली आहे, यांच्या उन्मत्त वागण्याला कंटाळलेली आहे आणि रोजच्या रोज जे घडायला लागले समोर आपण बघायला लागलो, सगळं गुंडवृत्तीचे प्रवृत्तीचे लोक मोदी आणि त्याच्या मित्रपक्षामध्ये सामील झालेले आहेत। त्यामुळं लोकांमध्ये आता दहशत पसरलेली आहे की यांना जर निवडून दिलं तर हे सगळं गुंडांचं राज्य होईल आणि त्यासाठी सर्व जनता यांनी हे सगळं इलेक्शन आता हातात घेतलेलं आहे आणि ते त्यांना जे योग्य वाटेल तेच नक्की करतील। लोकांशी बोलताय, भेटताय, तुम्ही सगळी परिस्थिती बघताय, मला हे सांगा, हेमंत पाटलांची उमेदवारी कापली आहे, त्याचा काय परिणाम जाणवतोय तुम्हाला, काय फायदा होईल? ऐकून घ्या, आमचे विरोधक जरी असले हेमंत पाटील किंवा ते आमच्या इथून गद्दारी करून उद्धव साहेबांपासून जरी निघून गेले असतील तरी त्यांना जी वागणूक शिंदे गटामध्ये दिली त्यापेक्षा आमच्या गटात राहिले असते तर आज आमचे मालक राहिले असते आणि त्यांनी जे अपमान केला त्यांचा ते अतिशय बेकार होता, त्यांची राजकीय आत्महत्या होती ती असे मी म्हणेल। दोन चार प्रश्न राहिले। महत्त्वाची निवडणूक आहे, तिरंगी लढत होतीये, तीनही उमेदवार शिवसेनेचे आहेत। आव्हानात्मक कोण वाटते, कोण आव्हानात्मक वाटते? कोणी आव्हान नाहीये, मला सांगतो आमचं काही तुम्ही हे बिलकुल आव्हान नावाची चीज नाहीये आणि सर्व मतदारांनी ही निवडणूक ताब्यात घेतलेली आहे। त्यामुळं मला नाही वाटत कोणाचं आव्हान आम्हाला आहे म्हणून। यावेळेस शिवसेनेचं चिन्ह बदललेलं आहे, मतदारांशी बोलताना जनता खूप हुशार झालेली आहे, जनता खूप हुशार झालेली आहे, जनताने ठरवलेलं आहे। त्यामुळे चिन्ह हे काही मोठी गोष्ट नाही, सगळ्याला पार झाले। प्रज्ञा सातव प्रचारात दिसत नाहीये। दिसतील 2 दिवसात दिसतील तुम्हाला। प्रचार शेवटच्या टप्प्यामध्ये आहे, त्यांनी त्यांचं काम करत आहेत, घरी बसून करत, पण 1-2 दिवसात तुम्हाला दिसून येतील ते आहे। तर नागेश पाटील आष्टीकर प्रज्ञा सातव जरी प्रचार नसेल तर लवकर दिसेल अशी माहिती त्यांनी माझ्याशी बोलताना दिली। त्यामुळे आकाश माधव दीप्य, एबीपी माझा, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।